सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 24 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। मतदानापासून वंचित ठेवून लोकशाहीचा खून, नामदार एकनाथ शिंदे। राष्ट्रवादी सेनेची मते कमी करण्यासाठी हा प्रकार। सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवड प्रकारामध्ये मी देखील साक्षीदार आहे। जिल्हा परिषदेतील शिवसेना व राष्ट्रवादी सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवले जात असल्याची तक्रार नामदार शंभूराज देसाई आणि नामदार मकरंद पाटील या दोघांनीही माझ्याकडे केली होती। मी साताऱ्याचे एसपी तुषार जोशी यांना फोनवरून सदस्यांना मतदानाचा हक्क बजावू द्या, नंतर काय कायदेशीर कारवाई करायची करा असे सांगूनही त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले। सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवून प्रशासनाने लोकशाहीचा खून केला आहे असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला। त्या गरगडी असणाऱ्या एसपीला बडतर्फ करा, नामदार शंभूराज देसाई। साताऱ्याच्या जिल्हा परिषदेत झालेल्या राड्याच्या अनुषंगाने नामदार शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेसह विधानसभेमध्ये आबिती सांगितली। नामदार देसाई म्हणाले, पोलिसांनी मला ओढले तर नामदार मकरंद पाटील त्यांचे बंधू खासदार नितीन पाटील यांचीही गटापटी केली। सभापतींनी आम्हाला न्याय द्यावा, साताऱ्याचे एसपी घरगड्यासारखे वागले आहेत, त्यांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणीही त्यांनी विधिमंडळात केली। पोलीस प्रमुख तुषार जोशींना बडतर्फ करा, नामदार मकरंद पाटील। संविधानाने मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे। गुन्ह्यातील आरोपीलाही मतदानापासून वंचित ठेवले जात नाही, परंतु सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या मतदानावेळी राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना खोट्या गुन्ह्यात अडकून त्यांना पोलिसांनी उचलले, त्यांना मतदानापासून वंचित ठेवले गेले। या प्रकरणात जिल्हा पोलीस प्रमुख आणि प्रशासनावर कडक कारवाई करताना त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी नामदार मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत केली। जेडपी अध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा घ्यावी, खासदार नितीन पाटील। पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे मत। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही पूर्णच बेकायदेशीर झाली आहे। सरळ नियमांची पायमल्ली केली असून निवडणुकीच्या पोलिसांची भूमिकाही चुकीची व संशयास्पद दिसत आहे। त्यामुळे झेडपीच्या या निवडणुकीची वैध बाजू तपासून फेरनिवडीच्या संदर्भाने न्यायालयीन प्रक्रियेत लवकरच दाद मागणार आहोत असे खासदार नितीन पाटील यांनी सांगितले। जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर ज्या व्यक्ती बसल्या आहेत त्या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या असून ओबीसी आरक्षित पदावर बसल्या आहेत। आमदार शशिकांत शिंदे। जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर ज्या व्यक्ती बसल्या आहेत त्या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या असून ओबीसी आरक्षित पदावर बसल्या आहेत। ज्या दिवशी अध्यक्ष पदाची निवड होती त्या दिवशी सकाळी त्यांना ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहे। याचा अर्थ खोट्या दाखल्याचा वापर करून त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यामुळे याची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली। गद्दारांनी निष्ठेचे धडे देऊ नये, 2029 ला राजकीय शेवट करू, शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर टीका। गद्दारांनी निष्ठेचे धडे देऊ नये, 2029 ला राजकीय शेवट करू, शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर टीका। आमचा शेवट झाला असे म्हणणारे आमदार महेश शिंदे यांचाच राजकीय शेवट आता जवळ आला असून तो आम्ही 2029 मध्ये करून दाखवू असा इशारा देत राष्ट्रवादी शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली। काही लोकांनी खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश केला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाऊन गद्दारी केली आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी गद्दारी करत आहे। अशा गद्दारांनी आम्हाला निश्चित धडे देऊ नयेत असा समाचार आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतला। मुलाला धमकवल्याने अपहरणाची खोटी तक्रार, दिनकर शिंदेचा एलसीबीत जबाब, पोलिसांची कारवाई चुकीची। माझे अजिबात अपहरण झाले नव्हते, मुलगा विकास याला मोक्का लावण्याची धमकी दिल्याने त्याने माझ्या अपहरणाची खोटी तक्रार दिली असा आरोप अपहरण नाट्याचे केंद्रबिंदू असलेले जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब उर्फ दिनकर शिंदे यांनी प्रथमच साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना केला। सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण एलसीबी विभागात जाऊन त्यांनी जबाब नोंदवला। जिल्हाधिकारी एसपींचा सीडीआर तपासा, प्रवीण दसके। जिल्हा परिषद पदाच्या निवडीतील न्याय दूर करा। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीत जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी भाजपला फायदा करून देण्यासाठी नियम डावलत गैरप्रकारांना पाठवले। या प्रकरणी दोघांनाही निलंबित करून त्यांचे सीडीआर तपासण्यास सत्य उजेडात येईल। जिल्हा परिषद पदाच्या निवडीत झालेला अन्याय दूर झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे प्रदेश चिटणीस प्रवीण दसके यांनी पत्रकार परिषदेत केला। साताऱ्यात 50,000 रुपयांची लाच घेताना कृषी अधिकारी रंगेहात गायब। युवराज अन्याबा काटे असे कृषी अधिकाऱ्याचे नाव। खते व औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करून त्याचा गुणवत्ता अहवाल विरोधात न देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच घेताना सातारा तालुका कृषी कार्यालयाचा गुण नियंत्रक अधिकारी युवराज अन्याबा काटे वय 54 राहणार साई विश्व अपार्टमेंट कृष्णनगर सातारा याला लाचलुचपत प्रतिमा विभागाने सातारातून रंगेहात पकडले। ही कारवाई सोमवारी दुपारी 3च्या दरम्यान कृष्णनगर येथील कार्यालय परिसरात करण्यात आली। कनेर कॅनलमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू। जिल्ह्यातील गेल्या 15 दिवसातील पोहायला गेल्यानंतर मृत्युमुखी 4थी घटना। पालकांनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांना याबद्दल सांगा। सातारा शहराजवळ कॅनल कॅनलमध्ये रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत पोहायला गेलेला 18 वर्षीय युवक पाण्याच्या जोरात पळत वाहून गेला। पोहता येत नसताना तो पाण्यात उतरणे ही दुर्दैवी दुर्घटना घडली। घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह कॅनलमध्ये थोड्या अंतरावर सापडला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्रेम सुनील मोरे वय 18 राहणार आकाशवाणी जोडपट्टी सातारा असे मृत्युमुखी तरुणाचे नाव आहे। अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा
सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.